नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 26 जुलै 2025 आज सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये किती वाढ झाली आहे आणि उजनी धरण भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये किती वाढ झाली आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची पाणी पातळी 496.620 आणि पाणीसाठा उपयुक्त पाणीसाठा आणि एकूण पाणीसाठा हा सकाळचाच कायम आहे. टक्केवारी 95.39. मात्र दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळं उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. रात्रीत कदाचित यामध्ये आणखी वाढ होऊ शकते, कारण बंडगाडचा विसर्गही मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. तर सध्याला उजनी धरणात येणारा जो दौंडचा विसर्ग आहे तो सकाळी 9,697 होता, तो आता सध्याला 20,336 एवढा झाला आहे. तर दौंडचा विसर्ग हा 18,221 क्युसेकचा विसर्ग, बंडगार्डनचा विसर्ग हा 18,221 एवढा विसर्ग दौंडच्या दिशेने येतोय. मात्र नदीतून जे सकाळी 10,000 क्युसेकचा विसर्ग होता त्यामध्ये दुपारी 3 वाजता 5,000ने वाढ करून तो जवळपास 15,000 आणि 1,600 क्युसेक्स वीज निर्मितीचं असं 16,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय. आणि बाकीच्या विसर्गाचं बघितलं तर सिनामाडा उपसा सिंचन, बोगदा आणि दहेगाव उपसा सिंचन या योजनेचा जेवढा विसर्ग चालू तो कायम राहिला आहे. फक्त कॅनॉलचा विसर्ग तो 1200 पर्यंत 1100 क्युसेक करण्यात आला आहे. तर सध्याला उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जरी 1 मिलीमीटर पाऊस पडला असला तरी उजनीच्या वरील असणारी एकूण धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. जवळपास जास्तीत जास्त 107 मिलीमीटर आणि कमीत कमी 20 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. फक्त घोड आणि विसापूर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कसलाही पाऊस झाला नाही. बाकीच्या 17 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं त्या धरणातून पाणी सोडण्याची कारवाई चालू आहे, प्रोसेस चालू आहे. सध्याला 8 धरणातून जवळपास 15,000च्या आसपास क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. त्यामुळं आणखी यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि नदीतूनही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र नीरा बेसिनमधल्या असलेल्या धरणाच्या ची 5 धरणं आहेत, 4 धरणं आहेत, त्या धरणाला फक्त नीरा देवधर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 74 मिलीमीटरचा पाऊस झाला आहे. बाकीच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये फारसा एवढा नाही. त्यामुळे त्या नीरा नदीत कसलाही विसर्ग सध्याला चालू नाही. फक्त भीमा नदीमध्ये उजनीचा विसर्ग सध्याला चालू आहे. त्यामुळे रात्रीमध्ये या विसर्गामध्ये दौंडच्या विसर्गामध्ये, भीमा नदीत सोडणाऱ्या विसर्गामध्ये आणि बंडगार्डनच्या येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित रात्री 12च्या आसपास आणखी 5,000 विसर्ग वाढवण्यात येईल असा माझा अंदाज आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.